महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला किती रुपये देण्यात येणार आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये मित्रांनो 1500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहेत. किती? 1500. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेमध्ये कुणी सादर केला? तर अजित पवार यांनी मित्रांनो हा जो काय अर्थसंकल्प आहे 2024-25 लक्षात ठेवा 2024-25 सादर केलेला आहे बघा. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली? तर पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना. कोणती योजना बघा? पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना ही चालू करण्यात आलेली. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली? तर जो काय अर्थसंकल्प आहे या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये मित्रांनो स्कुबा ड्रायव्हिंग आणि जे काही पाणबुडी केंद्राची निर्मिती होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. ICC T20 विश्वचषक 2024 कोणत्या संघाने जिंकला? तर आपल्या भारत संघाने मित्रांनो हा चषक जिंकलेला आहे बघा. आणि मित्रांनो 2024 मध्ये जे काही झालेली आवृत्ती होती ती 9वी होती बघा. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आयोजक कोण होतं? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, त्याला आपण ICC म्हणतो. अंतिम सामन्याचं ठिकाण होतं बघा बार्बाडोस. ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होतं मित्रांनो? तर उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी हे काय आहेत बघा ब्रँड ॲम्बॅसेडर होते. भारताने बघा या ठिकाणी विजेता प्राप्त केला म्हणजे भारताने हा कप जिंकलेला आहे 2 वेळा. कर्णधार बघा रोहित शर्मा होता आणि उपविजेता देश राहिला बघा दक्षिण आफ्रिका. त्याचा कॅप्टन कोण होता बघा? एडन मार्क्रम. कोण होता बघा? एडन मार्क्रम. पहिला विजेता बघा कोण होतं? तर भारतच होता. कर्णधार कोण होता त्यावेळेस? तर MS धोनी होता. प्लेयर ऑफ द मॅच कोण राहिला मित्रांनो? आपण आत्ताच बघितलं. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. विराट कोहली आणि प्लेयर ऑफ द सिरीज बघा जसप्रीत बुमराह. हे पण लक्षात ठेवायचं आहे. सर्वात जास्त धावा मित्रांनो रहमानुल्ला गुरबाज अफगाणिस्तानचा हा खेळाडू आहे आणि सर्वाधिक विकेट मित्रांनो फजल हक फारूक अफगाणिस्तानचा आहे. पुढचा प्रश्न यामध्ये साऊथ आफ्रिका आणि भारत दरम्यान मित्रांनो जी काही फायनल झाली होती आणि भारताने या ठिकाणी 7 रनाने मित्रांनो हा जो काही सामना आहे तो जिंकलेला आहे पहा. ICC T20 विश्वचषक 2024 याचा सामना कोणत्या 2 देशादरम्यान झाला? तर भारत आणि दक्षिण आफ्रिका. लक्षात ठेवायचं आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान झालेला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विक्रम मिश्र यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर कपिल देव यांची या ठिकाणी निवड करण्यात आली बघा. महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर शेफाली वर्मा यांनी मित्रांनो महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान म्हणजे डबल सेंचुरी म्हणजे 200 रन करण्याचा विक्रम शेफाली वर्माने केलेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 29 जूनला मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो. ICC बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला GK सुद्धा भेटणार आहे 1 लाइनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 113 चौकार मारण्याचा जो काही विक्रम आहे हा कोणी केलेला आहे? तर रोहित शर्माने मित्रांनो सगळ्यात जास्त चौके मारलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादवने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे? तर 200 विकेटचा टप्पा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. किती? 200 विकेट्स. नुकतेच कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर अरुंधती रॉयला पेन पिंटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कितव्यांदा प्रवेश केलेला आहे? तर 3ऱ्यांदा. लक्षात ठेवायचं बघा 3ऱ्यांदा प्रवेश केलेला आहे फायनलमध्ये. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 7.6% इतका बघा विकास दर गाठला आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार
दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण देशामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 6वा क्रमांक आहे मित्रांनो. कितवा? 6व्या क्रमांकावर आहे. देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये कोणतं राज्य सर्वात प्रथम क्रमांकावरती आहे? तर तेलंगणा हे मित्रांनो सर्वात प्रथम क्रमांकावरती बघा. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नामध्ये कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर मुंबई. ऑप्शन क्रमांक नाही या ठिकाणी. तर मुंबई हा जो काही जिल्हा आहे मित्रांनो हा प्रथम क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्झरसाइज होपेक्स 2024 हा जो काही सराव आहे हा पार पडला? तर भारत आणि इजिप्त दरम्यान मित्रांनो हा सराव पार पडलेला आहे. 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? तर राहुल गांधी यांची मित्रांनो या ठिकाणी निवड झालेली. कोणाची? राहुल गांधी. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर जी काही 18वी लोकसभा आहे यामध्ये ओम बिर्ला हे काय झाले आहेत? पुन्हा एकदा अध्यक्ष बनलेले आहेत. राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जे.पी. नड्डा. कोणाची? जे.पी. नड्डा यांची राज्यसभा सभागृह नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 26 जूनला मित्रांनो जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका डावामध्ये सर्वाधिक 9 वेळा 4 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर राशिद खान. ऑप्शन नाही या ठिकाणी. तर राशिद खान हे आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? तर 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या परिषदेचे जे काही आयोजन आहे मित्रांनो हे आपल्या भारतामध्येच करण्यात आलेलं आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे? तर 150 विकेट्स घेतलेले आहेत. कुलदीप यादवने बघा 200 विकेट्स आपण पाहिलं मगाशीच. उत्तर प्रदेश राज्यामधील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचं मंदिर संग्रहालय उभारणार आहे? तर टाटा सन्स. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेश राज्यामधील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचं मंदिर संग्रहालय उभारणार आहे? तर टाटा सन्स. भारताच्या इतिहासामध्ये लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची कितवी वेळ आहे? तर ही 4थी वेळ आहे. अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने किती सुवर्णपदकं पटकावलेली आहेत? तर या ठिकाणी 4 सुवर्णपदकं पटकावलेली आहेत. किती? 4 सुवर्णपदकं. पुढचा प्रश्न आहे बघा, अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर जॉर्डन. मित्रांनो हे प्रश्न 100% विचारले जातात त्यामुळे स्टार मारून लिहून ठेवा. तर अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा जॉर्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा मित्रांनो हा पहिला फलंदाज ठरलेला. कोण? रोहित शर्मा. नुकतीच देशाच्या राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर जे.पी. नड्डा यांची निवड झालेली आहे. टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? तर श्रीजा अकुला. कोण ठरलेला बघा? श्रीजा अकुला हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या सरकारने OBC क्रिमिलियरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखावरून 8 लाख रुपये केली आहे? तर हरियाणा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हरियाणा राज्य सरकारने बघा या ठिकाणी ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अंतल्या तुर्की या ठिकाणी झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 स्टेज 3 मध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदकं जिंकली? तर या ठिकाणी 4 पदकं जिंकलेली. यामध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं आहेत. आज भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कोणत्या ठिकाणी चालू झाला? तर झारखंडमधील बघा जामतारा जिल्ह्यामध्ये कास्ता या ठिकाणी मित्रांनो हा झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अय्यन्ना पात्रुडू याची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर आंध्र प्रदेश. कोणत्या राज्याचं आहे बघा? आंध्र प्रदेश याचं करेक्ट आन्सर आहे. 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कुठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठं? नवी दिल्ली. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 17 वर्षाखालील भारतीय कुस्ती संघाने किती पदकं जिंकली? तर या ठिकाणी 11 पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत. किती? 11 पदकं. अण्वस्त्र खरेदीमध्ये जगामध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर अमेरिका. आणि भारताच्या यामध्ये 3रा क्रमांक लागतो. अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये? तर 1 वर्ष. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मनोज जैन यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA
याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग या ठिकाणामधून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली आहे? तर कर्नाटक याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे? द गोल्डन थ्रेड या सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला बघा माहितीपटाला. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडली? तर बघा 53वी GST परिषद या ठिकाणी पार पडलेली. T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर पॅट कमिन्स हा ठरलेला आहे. कोण? पॅट कमिन्स. ख्रिस जॉर्डन, काय प्रश्न आहे, ख्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे? तर इंग्लंड या देशाचा बघा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. कोणत्या? इंग्लंड या देशाचा. ब्रिक्स गेम्स 2024 स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली आहेत? तर 29 पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत मित्रांनो. किती? 29 पदकं. पुढचा प्रश्न आहे बघा, सार्वजनिक परीक्षा, काय प्रश्न आहे, सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यम प्रतिबंध 2024 कायदा देशामध्ये कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? तर 21 जून 2024 पासून मित्रांनो हा लागू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाच्या संसदेमध्ये हिजाबावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर तजाकिस्तान. कोणतं आहे बघा? तजाकिस्तान हे आपलं बरोबर उत्तर आहे. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षामधील सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? तर के राधाकृष्णन. कोणाच्या? के राधाकृष्णन. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये कोण प्रथम क्रमांकावरती आहे? त्यामध्ये सूर्यकुमार यादव, त्यांनी 15 वेळेस बघा सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. ICC T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? तर मिचेल स्टार्कने मित्रांनो सर्वात जास्त विकेट्स घेतलेल्या आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर 2023 या वर्षामध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतामध्ये पाठवलेली आहे? तर 125 अब्ज डॉलर इतकी रक्कम भारतामध्ये पाठवलेली आहे. नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गरीब लोक राहतात? तर नंदुरबारमध्ये मित्रांनो सर्वात जास्त गरीब लोक राहतात. कुठं? नंदुरबार. केंद्र सरकारने नुकतेच 2024-25साठी किती खरीप पिकांची आधारभूत किंमत MSP जाहीर केली आहे? तर 15 पिकांची या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 हा कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे? तर IPBES, लक्षात ठेवायचं IPBES या कंपनीला. पुढचा प्रश्न आहे बघा, ब्लू प्लॅनेट पुरस्कार कोणत्या देशाचा असाई ग्लास फाउंडेशनद्वारा प्रदान करण्यात येतो? तर जपानचा मित्रांनो हा पुरस्कार आहे. नुकतेच भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर SS राजा सुब्रमण्य यांची नियुक्ती करण्यात आली बघा. कोणता देश हा जगामधील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरलेला आहे? तर भारत हा ठरलेला आहे. कोण? भारत. ICC स्पर्धामध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या कर्णधारांमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावलं? तर रोहित शर्माने पटकावलेलं आहे. 18व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर भूतहट्टी महताब यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच बघा वनमित्र योजना कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली आहे? तर हरियाणामध्ये मित्रांनो ही चालू करण्यात आली आहे. नुकतेच कोणत्या राज्यामधील वाढीव 15% आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे? तर बिहार राज्याने मित्रांनो हे रद्द ठरवलं आहे. जगामधील पहिलं गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र चालू करण्यात आलं आहे. कुठं? उत्तर प्रदेशमध्ये. युनिसेफच्या अहवालानुसार जगामधील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीमध्ये जगावे लागत आहे? तर 63%. किती बघा? 63%. युनिसेफच्या अहवालानुसार भारतामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? तर 40% मित्रांनो या ठिकाणी भारतामध्ये बाल उपासमारीचं प्रमाण वाढलेलं आहे. शाश्वत विकास अहवाल 2024मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर फिनलँड हा जो काय देश आहे मित्रांनो हा प्रथम क्रमांकावरती राहिलेला आहे. शाश्वत विकास अहवाल 2024मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 109व्या क्रमांकावरती बघा या ठिकाणी शाश्वत विकास अहवालामध्ये आपला भारत देश आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन हा केव्हा साजरा केला जातो? तर 21 जून. लक्षात ठेवा मित्रांनो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024ची थीम काय आहे? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. काय बघा, स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. महाराष्ट्रामधील मराठवाडा विभागामधील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे? तर राजुरेश्वर गणपती हे जे काही देवस्थान आहे जालना जिल्ह्यामधलं आहे, याला देण्यात आलेलं आहे बघा. भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली चालू केली आहे? तर विद्युत रक्षक. भारतामधील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? तर वाराणसीमध्ये मित्रांनो हा सुरू होणार आहे. IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रिंटू बॅनर्जीची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेलं पेट्रोडॉलर हे कशाशी संबंधित आहे? तर सौदी अरेबिया या संदर्भात आहे. महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवल बजाज यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडे सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशनाने रिस्क मॅनेजर ऑफ द हा जो काही पुरस्कार आहे 2024साठी कोणाला दिलेला आहे? तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. नुकतेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिली थेट विमान सेवा चालू केली आहे? तर कोलंबिया. लक्षात ठेवा मित्रांनो, कोलंबिया आपला करेक्ट आन्सर आहे. ICCने जाहीर केलेल्या T20 अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेलं आहे? तर मार्कस स्टायनिस यांनी प्रथम स्थान पटकावलेलं आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पावनउर्मी स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं? तर 85.97 मीटर इतका भाला फेकलेला आहे. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर विराट कोहली हा प्रथम क्रमांकावरती आहे. इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षामधील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरलेली आहे? तर दीपिका पादुकोण ही ठरलेली आहे. पहिला तरंगशक्ती 2024 बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर राजस्थानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबवण्यात येत आहे? तर पंजाब. लक्षात ठेवायचे पंजाब. काल जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आली? तर चिनाब. लक्षात ठेवा या पुलाची बघा 359 मीटर इतकी लांबी पहा. 18वा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्ला मुथू यांना हा देण्यात आलेला आहे बघा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली NCRच्या आजूबाजूच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ वनीकरणासाठी झाडे लावण्यासाठी कोणती पद्धत वापरली आहे? तर मियावाकी पद्धत ही वापरण्यात आलेली आहे. जागतिक मानक संस्था काय प्रश्न बघा, जागतिक मानक संस्था फिशने आर्थिक वर्ष 2024-25साठी भारताचा वृद्धी दराचा जो काय अंदाज आहे किती टक्के ठेवलेला आहे? तर 7.2% इतका ठेवलेला आहे. संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेला आहे? तर सिद्धेश. लक्षात ठेवा सिद्धेश सकोरे महाराष्ट्र राज्यामधील ते शेतकरी आहेत. अलीकडे कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे? तर साहिल चव्हाण. लक्षात ठेवायचं आहे साहिल चव्हाण हा आहे. भारताचा आमरस जगामधील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशेसच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर पहिल्या क्रमांकावरती बघा. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबईसह किती शहरांमध्ये सुरू होणार आहे? तर दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये चालू होणार आहे. चीनला मागे टाकून कोणता देश हा भारताचा चौथा सर्वात मोठा निर्यात बाजार बनला आहे? तर ब्रिटन. नुकतेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगामधील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे? तर चीनने हे तयार केलेला आहे. 2024साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेमधील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर केला? तर गौरव पांडे यांना जाहीर केलेला आहे. अलीकडेच एक्स-रे फ्लॅग 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला होता? तर अमेरिकेमध्ये हा आयोजित केला होता. युरोपियन सेंटर फॉर मीडियम वेदर फोरकास्टने दिलेल्या माहितीनुसार जगभरामध्ये जून महिन्यातील कोणता दिवस हा सर्वात जास्त
उष्ण दिवस ठरला आहे तो 14 जून, लक्षात ठेवायचं आपल्याला 14 जून. नेक्स्ट बघा, UK आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली? तर 5 शाळांची या ठिकाणी निवड झालेली आहे. नेक्स्ट बघा, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सर्पईल प्रजातीतील नवीन मासा आढळलेला आहे? तर ओडिसा राज्यामध्ये बघा हा आढळलेला आहे. अलीकडे कोणत्या कंपनीने AI असिस्टन्स मोबाईल ॲप जेमिनी भारतामध्ये लॉन्च केलं? हे गुगलने लॉन्च केलेलं आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा ट्रेंट बोल्ट हा कोणत्या देशाचा आहे? तर न्यूझीलंडचा आहे बघा. डावखरा वेगवान. महाबळेश्वरमधील भिलार हे जे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे पुस्तकांचं गाव बघा, लक्षात ठेवायचं आहे. भिलार हे काय बघा, पुस्तकाचं गाव म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे, पुस्तकाचं गाव. लक्षात, पुस्तकाचं गाव म्हणजे या गावाजवळच प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय तयार करून इतरांसाठी अनुकरणीय या ठिकाणी उदाहरण ठेवण्यात आले बघा. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारले. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. क्षणिक, पूर्वी, नंतर. या ठिकाणी बघा पूर्वी आणि नंतर हे काय बघा, याचे दोन्ही पण ऑप्शन आपले बरोबर आहेत बघा, पूर्वी आणि नंतर. नेक्स्ट आहे पहा, वरुणा. काय प्रश्न बघा, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? काय वरुणा? तर फ्रान्स. लक्षात ठेवा, भारत आणि फ्रान्स दरम्यान हा जो काही युद्धाभ्यास आहे बघा, हा आपल्याला पाहायला मिळतो. 2001 सगळ्यात प्रथम हा सराव आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, चालू घडामोडीचा प्रश्न आहे बघा, जानेवारी 2023 विरासत साडी महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला? साडी महोत्सव. तर दिल्लीमध्ये मित्रांनो हा जो काही साडी महोत्सव आहे हा पार पडलेला, लक्षात ठेवायचे, दिल्लीमध्ये. महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब हा जो काही दिवस आहे हा आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. तर लक्षात ठेवा 10 सप्टेंबर, लक्षात ठेवा मित्रांनो 10 सप्टेंबर हा जो काही दिवस आहे हा आजी आजोबा दिवस म्हणून जो काही साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. नेक्स्ट पहा, देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा, देव. देवचं बघा देवच राहील, लक्षात ठेवा. शत्रूचं सुद्धा शत्रू राहतं, पर्वतचं सुद्धा पर्वत राहतं बघा, खडूचं खडू राहतं, हत्तीचं सुद्धा हत्ती राहतं, कवीचं कवी राहतं, देवचं सुद्धा देव राहतं. आकारांताशिवाय इतर पुल्लिंगी नामाची रूप बघा दोन्ही वाचनामध्ये सारखेच असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा जो काय रोबोट आहे हा अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 बाजारात आणला. तर हा ओपन AI, लक्षात ठेवा मित्रांनो, ओपन AIचं हे काय बघा कंपनीने ChatGPT हे तयार केलेले बघा. 30 नोव्हेंबर 2022 बाजारामध्ये आणला होता. हे काय बघा एक भाषा मॉडेल आहे, यामध्ये चॅटबॉट आहे आणि आपल्याला जी पण माहिती पाहिजे असेल फक्त त्यामध्ये टाईप करायची, ते आपल्याला तिकडून लगे रिप्लाय करतं. त्यामुळे हे कशाने बनवलं बघा, ओपन AIने हा बाजारात लॉन्च केलेला आहे ChatGPT. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब या ठिकाणी आहे. बरोबर उत्तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी. अभिलेखागार म्हणजे जुनी कागदपत्रे, जुनी चित्रपट, दस्तावेज इत्यादी जतन करून ठेवण्याचे ठिकाण. आणि प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेख हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, प्रत्येक राज्याचं सेपरेट असतं. समसंबंध ओळखायचा बघा, मंगळवार या ठिकाणी शनिवार येतो, त्याच्यानंतर चैत्र नंतर कोणता महिना येतो? तर चैत्र नंतर मित्रांनो श्रावण आपलं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवायचे श्रावण. मंगळवार नंतर बघा चौथा वार येतो शनिवार, तसं चैत्र नंतर चौथा महिना श्रावण येतो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे सुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. पुढील वाक्प्रचारचा अर्थ लिहा, फारकत होणे. काय बघा फारकत होणे म्हणजे काय, वेगळं होणे. ऑप्शन क्रमांक 1 वेगळं होणे, आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी किती, तर 50% या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे 50%. संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे 2023 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे? तर भरड धान्य वर्ष. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे बघा. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे हे वर्ष जाहीर केलेलं आहे. 70 देशांनी या गोष्टीला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे बघा. आणि हे जे काही वर्ष आहे भरड धान्य वर्ष लागू केल्यामुळे भरड धान्याबाबत जागरूकता आणि आरोग्य संबंधीमध्ये जे काही धोरण आहेत बघा ते आखण्यासाठी इतर देशांना सुद्धा या ठिकाणी मदत होणार आहे. 1 जानेवारी 2023 रोजी टिंबटिंब या देशांनी युरो हे जे काही चलन आहे बघा ते स्वीकारलं. युरो हे चलन. तर क्रोएशिया ऑप्शन क्रमांक 4
1 जानेवारी 2023ला क्रोएशिया या देशाने काय केलेलं आहे बघा, युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, तर सदर गीत हे कोणी लिहिलं आहे? तर या गीताचे जे काही आपल्याला लेखक विचारले आहेत, तर लक्षात ठेवा मित्रांनो, राजा बडे याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, यांनी लिहिलं आहे. आणि हे जे काय गीत आहे हे संगीतकार्याचं जर विचारलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे श्रीनिवास खळे. लक्षात ठेवायचं आहे श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. आणि या गीताचे गायक शाहीर साबळे आहेत बघा. गायक कोण आहेत तर या ठिकाणी शाहीर साबळे आहेत. लेखक कोण आहेत तर राजा बडे आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे राजा बडे, हे पण लक्षात ठेवा. आणि 19 फेब्रुवारी 2023 पासून तारीख लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी 2023 पासून बघा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे बघा. स्वतःचं राज्यगीत असणारं महाराष्ट्र हे 12वं राज्य ठरलेलं आहे, की तो 12वं. विशेषणाचा प्रकार ओळखा या ठिकाणी रांगणारे मूल, तर धातुसाधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 धातुसाधित. रांगणारे मूल म्हणजे काय, धातुसाधित विशेषण आहे. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. शून्य बहुपदीची कोटी किती असते? शून्य बहुपदीची कोटी किती असते तर या ठिकाणी बघा निश्चित सांगता येत नाही का निश्चित करता येत नाही. लक्षात ठेवायचं आहे बहुपदी शून्यमध्ये अजिबात संज्ञा नसतात, त्याला शून्य बहुपदी म्हणतात. शून्य बहुपदीला शून्य नसलेल्या संज्ञा नसल्यामुळे शून्य बहुपदीची संज्ञा नसते. पहा नेक्स्ट बघा, खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचं विद्युतीकरण केलेलं आहे? मध्य रेल्वे. मित्रांनो लक्षात ठेवा, मध्य रेल्वेने बघा या ठिकाणी केलेले आहे बघा. 3825 किलोमीटरमध्ये जे काय लाईनिंग आहे बघा ते सगळी विद्युतीकरण करण्यामध्ये यांनी एकदम असं साध्य केलेले बघा. मध्य रेल्वेचा शेवटचा नॉन इलेक्ट्रोफाईड सेक्शन म्हणजे सोलापूर विभागामधील औसोर रोड लातूर रोडचं सुद्धा विद्युतीकरण शेवटी सगळ्यात पूर्ण झालेले बघा. 2023चा जागतिक सुरक्षा परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर जयपूर या ठिकाणी मित्रांनो जागतिक जे काही आपलं सुरक्षा परिषद आहे याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा. 2023ची जागतिक सुरक्षा परिषद जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बघा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलं? याचं करेक्ट आन्सर आहे बघा रशिया. मित्रांनो रशिया या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले बघा. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 साली झालेला आहे बघा सांगली जिल्ह्यामध्ये. लक्षात, समाजसेवक कवी लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून सुद्धा त्यांना श्रेय दिलं जातं बघा. त्यांची कादंबरी बघा फकीराई 1959ला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा जो काही पुरस्कार आहे तो सुद्धा मिळालेला आहे. माझा रशियाचा प्रवास हे सुद्धा प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठे यांचं आहे बघा. वैजयंता कादंबरी सुद्धा लिहिलेली, वारणेचा वाघ कादंबरी सुद्धा, आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पोवाडे, त्याच्यानंतर छक्कडणे यांनी काय केलेलं आहे बघा प्रबोधन केलेलं आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा या पद्यपंक्तीमधील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये बघा दृष्टांत अलंकार आहे. कोणता बघा दृष्टांत अलंकार. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो बघा चालू घडामोडीवर हमखास प्रश्न येतात, त्यामुळे तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असते आणि एकदम करंट मधल्या तर माझा नंबर आहे 827555 827555 8283 या नंबरला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. तुम्हाला मी त्वरित बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील पोलीस भरतीसाठी अत्यंत योग्य दरामध्ये तुम्हाला मिळून जातील आणि पेपर होईपर्यंत तुम्हाला चालू घडामोडी पुरवल्या जातील. तेव्हा ज्यांना लगेचच्या लगेच घेऊन टाका, कारण की पैसे आपण कधी पण कमवू शकतो, परंतु एक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा असतं मित्रांनो. तर बघा 2022 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक कोणी जिंकलं? तर पहिलं जे काही सुवर्ण पदक आहे मित्रांनो ते मीराबाई चानोने जिंकलेले बघा 2022 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे बघा, देशासाठी पहिलं सुवर्ण पदक आणलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? तर हरित क्रांती. लक्षात ठेवा मित्रांनो, हरित क्रांती. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांतीची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. हे पण लक्षात ठेवायचं मित्रांनो. भारतामध्ये बघा 1966 कधी 1966ला एम एस स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रेरणेमधून
मेक्सिकोमधून बघा गव्हाच्या बुटक्या वाणांची लागवड गंगेच्या खोऱ्यामध्ये केली आणि अधिक उत्पादन देणारं जे काय बियाणं, त्याच्यानंतर जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे या ठिकाणी आपल्या भारतामध्ये अन्नधान्याचं जे काही उत्पादन आहे ते वाढलं बघा. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली बघा. खालीलपैकी महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीशपद भूषवलेलं नाही? तर कोणी भूषवलेलं नाही? लीला सेठ ऑप्शन क्रमांक 4 यांनी भूषवलेलं नाही बघा. महाराष्ट्रामधील कोण कोण झालेलं आहे? तर प्रल्हाद गजेंद्र गडकर, त्याच्यानंतर शरद बोबडे, त्याच्यानंतर यशवंत चंद्रचूड हे सुद्धा झालेले आहेत. सरन्यायाधीश बघा, भारताचे पहिले सरन्यायाधीश H.J. काणे होते आणि आत्ताचे कोण आहेत बघा, धनंजय चंद्रचूड हे 50वे आहेत. लक्षात ठेवा. ऐकू येणे काय प्रश्न आहे बघा, ऐकू येणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार पर्यायामध्ये आलेला आहे? म्हणजेच काय, कानावर पडणे. लक्षात ठेवा मित्रांनो, कानावर पडणे. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? यामध्ये मित्रांनो माहितीचा अधिकार. लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार यामध्ये बघा मानवी हक्कामध्ये याचा समावेश होत नाही. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताने टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली पहिली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती? तर कपिल देव, लक्षात ठेवा मित्रांनो, यांच्या नेतृत्वाखाली पहिली जी काय बघा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती बघा. 1983च्या विश्वचषकाचा जो काही सामना आहे भारत आणि वेस्ट इंडिज या देशादरम्यान झाला होता. अंतिम सामन्यामध्ये भारताने 43 धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं बघा. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची बघा. या ठिकाणी चुकीची जोडी, तर या ठिकाणी ताडोबा या ठिकाणी काय मित्रांनो व्याघ्र प्रकल्प आहे म्हणून 2 नंबर हे आपला चुकीचं आहे बघा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे बघा. आणि मित्रांनो जे काही ताडोबा आहे हे महाराष्ट्रामधील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे बघा आणि त्याचं क्षेत्र किती बघा 623 किती बघा 623 चौरस किलोमीटर आहे बघा. माथेरान काय आहे थंड हवेचं ठिकाण, एकदम बरोबर आहे. कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध बघा. या ठिकाणी अजिंठा या ठिकाणी अजिंठा वेरूळला 1983 साली काय भेटलेलं आहे, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणतं विरामचिन्ह येईल? तुझं नाव काय? तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्नचिन्ह येईल. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तुझं नाव काय, यामध्ये प्रश्नचिन्ह येईल आणि वाक्यात कोणाला तरी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बघा. 1 मिलीमीटरचं 1 सेंटीमीटरशी असलेलं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी विचारलं आहे. तर या ठिकाणी एकदम सोपं आहे बघा, 1:10. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. हितोपदेश काय प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला? तर फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी बघा या ठिकाणी अनुवाद केलेला आहे बघा. नेक्स्ट बघा, इसवी सन 1974 मध्ये भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती? तर पोखरण ऑप्शन क्रमांक 3 पोखरण या ठिकाणी केली होती बघा. भारताने 18 मे 1974 पहिली अणुचाचणी पोखरण राजस्थान या ठिकाणी घेतली.